निकिताचं लग्न ठरलं. त्याच दरम्यान तिच्या जिवलग सखीचं शुभ्राचंही लग्न ठरलं. नदीकाठी बसून दोघींच्या गप्पा चालायच्या. लग्नातली खरेदी, सोनं नाणं, एकूणच शुभ्राच्या बोलण्यावरून निकिताच्या लक्षात आलं की शुभ्राची जणू लॉटरी लागली. मोठा तुंगार बंगलासमोर भिंतीला 2 गाड्या शोफर, लग्नात सासरकडचे सोन्याने मडवणार होते तिला. याविरुद्ध निकिताचा होणारा पती हा एक सामान्य नोकरदार माणूस होता. घरी लहान बहीण, कष्टाळू आई, गरिबीला सारवलेलं नात्याचं समाधानी असलेले ते कुटुंब. शुभ्राचं लग्न आठवडाभर आधी झालं. निकिता मैत्रिणीसोबत शुभ्राच्या लग्नाला गेली होती. मंगल कार्यालयाबाहेर 4 चाकी गाड्यांची रांगच रांग होती. खूप मोठे मोठे असामी उपस्थित होते. शुभ्रा जणू सोनपरी वाटावी अशी नटली होती. गळाभर सोनं, वेणीतही सुवर्णफूल, पायात सोन्याचे पैंजण. सगळ्या मैत्रिणी तिच्या भाग्याची स्तुती करत होत्या. निकिताला 2 दिवसांपूर्वीची सोनं खरेदी आठवली. तिच्या सासूने गुंजभर सोनं साठवलेलं ते मोडून निकितासाठी 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली. निकिताला शुभ्राचा हेवा वाटला, पण तिने तसे चेहऱ्यावर जाणू दिले नाही. शुभ्रा नवऱ्याला घेऊन आली होती निकिताच्या लग्नात. शुभ्राची भरजरी साडी, मेकअप, राजलक्ष्मीसारखा रुबाबदार नवरा पाहून निकिताला भर मांडवात कसं झालं. मध्यमवर्गीय ध्यान का आलं अशी खंत तिच्या मनात लागून राहिली. शुभा मधुचंद्रासाठी म्हणे काश्मीरला जाणार होती. असा मधुचंद्र वगैरे निकिताच्या नवऱ्याच्या गावीही नव्हता. निकिताची सासू तिच्या मेहंदीच्या हाताने काही काम करू देत नव्हती. तिचं कौतुक करत असे. नणंद सावलीसारखी आजूबाजू गिरट्या घालायची. नव्या वहिनीला काय हवं होतं ते पाहिजे, पण तरीही निकिताचा जीव तिथे गुदमरत होता. रात्री पलंगावर बाजूला असलेला तो काळा सावळा पती तिला नकोसाच वाटला. ती खुलतच नव्हती. सुजित मात्र निकितावर मनापासून प्रेम करत होता. तिला समजून घेत तो म्हणाला, निकू, तू तुझा वेळ घे. मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार नाही. तो पलंगाच्या एका कडेला तोंड करून हाताची गच्च घडी मारून झोपला. मग त्याचं ते तसं नित्याचंच झालं. बाहेर मात्र दोघं पती-पत्नीसारखी वावरत होती. पण रात्री एका छताखाली अनोळखी अशी झोपायची. दिवसेंदिवस सुजितची तब्येत खराब होऊ लागली होती. निकिताचं त्याच्यावर प्रेम नसणं हे त्याला खंतावत होतं. तो न्यूनगंड बाळगत होता. त्याच्या मनात त्याचा आत्मविश्वास खचत चालला होता. सुजित, काय चाललंय? किती चुका? कामात लक्ष नाही आहे तुमचं, साहेबांनी रागावलं. सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही, सुजित खाली मान घालून चाचरत बोलला. सुजित, नुकतंच लग्न झाले तुमचं. सुट्टी घ्या 10-1 दिवस आणि जाऊन या थंड हवेच्या ठिकाणी. मग बघा फ्रेश व्हाल. हेच दिवस असतात मौज मजा करायचे. नाही म्हणजे नको सर, सध्या नको सुट्टी. मिसेसची तब्येत बरी नाही, नंतर सांगतो. ओके, जशी तुमची इच्छा, असं म्हणत साहेबांनी खांदे उडवले. सुजित फाईल घेऊन केबिन बाहेर आला. हात हनवटी खाली घेऊन विचार करत बसला. च्या मारी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. लोण्याजवळ विस्तवाने राहायचं, पण लोण्याने वितळायचं नाही, ही काय रीत झाली म्हणायची. संध्याकाळी तो एकटाच समुद्रकिनारी जाऊन बसला. थंड वारा अंगाला लागून जात होता. आजूबाजूला जोडपी होती. आपल्याच विश्वात रंगलेली. जगाचं भान नव्हतं त्यांना. अंधाराची साय समुद्राच्या पाण्यावर पसरू लागली. सुजित उठला आणि घरी आला तर मावशी, आई सगळ्या नटून थटून उभ्या होत्या त्याच्या स्वागताला. सुजा, अरे बर्थडे ना आज तुझा, म्हणून मुद्दाम तुला सरप्राईज द्यायला आलो बघ. काका म्हणाले. सुजा हसत आत गेला. वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. बाहेर येऊन बघतो तर निकिता मेकअप करण्यात गुंग होती. सुजाने पटापट कपडे बदलले. ती मात्र थंड नजरेने त्याच्याकडे पाहत होती. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सुजित, प्रथमच ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. तोही हडबडत थँक्स म्हणाला आणि दोघे बाहेर आले. सुजाने केक कट केला आणि आईला भरवायला जाणार तोच आईने निकिताला भरव असा इशारा केला. थरथरत्या हाताने सुजाने निकिताच्या तोंडात केक भरवला. तिनंही सुजाला केक भरवला. सगळ्यांनी टाळ्या वाजवत बर्थडे सॉन्ग म्हटलं. सुजाला वाटलं, चला थोडे आज बोलूया. हिच्याशी काय कुठे अडथळे ते तरी कळेल. साहेब सुट्टी द्यायला तयारच आहे. घेऊन जाईन मस्त कुठेतरी पांढऱ्या शुभ्र बर्फात. पण कसं? निकिताचे आईवडीलही आले होते. जेवण झाल्यावर म्हणाले, निकिताची आजी आठवण काढते. तिला इथवर अन्न शक्य नाही, म्हणून काही दिवसांसाठी घेऊन जातो. निकिताला सुजाने वळून आईकडे पाहिले.
त्याला वाटलं आई काहीतरी मार्ग काढेल यातून, नंतर न्याय वगैरे सांगेल. पण सुजयची आई म्हणाली, विचारताय काय, लेक आहे तुमची, खुशाल घेऊन जा. हवी तेवढे पैसे राहू दे, तिला तिच्या मनाने पाठवा तिला, सुजित येईलच घ्यायला. सुजयचा चेहरा बघण्यासारखा झाला. त्याच्या आईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. अगं आई, माझी काही हरकत नाही, तो बोलून गेला. निकिता आवरा सावरकर करून बॅग घेऊन वाटेला लागली. बॅग वगैरे काहीच नाही. सुजा रात्रभर विचार करत राहिला. सुजाला तिला फोन करावासा वाटला, पण काय विचारायचं मुळात, ती बोलेल का, हॅपी बर्थडेवरून गाडी पुढे सरकेल का, अशा विचारात पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. रात्री निकिताच्या मैत्रिणीने तिला फोन केला आणि तू घरी आलीस असं कळते मला काकांकडून, आणि हा शुभ्राही आली तर तू, शुभू, मी स्वाती मिळून छोटंसं गेट टुगेदर करतोय. अगं पण वेदू ऐक ना, ऐकण्यासाठी नाही हो, कळवण्यासाठी फोन करते. मी सगळ्यांना राईड घरून शनिवारी रात्री माझ्याकडे जमायचं, मस्त मज्जा करू. आईला तुझ्या आवडीचा मिसळपाव करायला सांगते. तू ही काकूंना सांगून आमच्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा घेऊन ये. काय गं, कोणाचा फोन, आजीने विचारलं. निकिताने प्लॅनबाबत सांगितलं. तशी निकिताची आई म्हणाली, उद्याच करते, चिवडा घेऊन जा जाताना. बरं वाटतं बघ. असं लग्नानंतर मैत्रिणी भेटल्या की संध्याकाळी सगळ्या एकत्र जमल्या, हॉटेलिंग केलं, बाजूच्या तलावात मस्त बोटिंग केलं. वेदिका शुभ्राला चिडवत म्हणाली, तुम्ही काय बाबा काश्मीरला गेला होता, मधुचंद्राला तिथल्या शिकाऱ्यात बसून मस्त आनंद लुटला असेल ना. इतक्यात स्वाती म्हणाली, बर्फाचे गोळे वगैरे मारले असाल ना गं एकमेकांवर, किती थंडी होती. यावर वेदिका म्हणाली, छे ग, थंडी कसली आली, जुजू होते ना सोबत. तुम्ही दोघी पण ना, तुमची लग्न होऊ द्या, मग बघू, मजा ती तर करावीच लागते. निकू काहीच बोलत नाहीये. जिजूंची आठवण येते का गं, फोन लावून बोलून घे वाटल्यास. स्वाती निकिताची मस्करी करू लागली. तशी निकिता वरवरच हसली. सगळ्या गच्चीवर चटई टाकून बसल्या. नवेदिकाच्या आईने वाढलेल्या मिसळपावचा फणा उडवला. रात्री गप्पा मस्करी बराच वेळ चालली. निळसर आभाळात लुकलुकणाऱ्या चांदण्या निरखत होत्या. शुभ्रा तिच्या सासरघरच्या पद्धती, येणारी जाणारी मान्यवर लोक या बाबतीत बरंच काही सांगत होती. निकूने मात्र झोपेचं सोंग घेतलं होतं. तिचे कान मात्र शुभ्राचं वैभव टिपून घेत होते. पहाटे निकिताला जाग आली. ती दबक्या आवाजातल्या हुंदक्याने शुभ्राच्या पाठीवर हात फिरत विचारलं, नक्की काय झालं शुभ्रा. शुभ्राने तिच्या खांद्यावर डोके टेकलं. हलकेच आसू गाळली. रडण्याचा आवेग ओसरल्यावर शुभ्रा सांगू लागली, नुकू, काल रात्री मी जे माझ्या सासरच्या वैभवाचे वर्णन करत होते ना, तो सगळा दिखावा आहे. बडा घर न पोकळवासा म्हणतात तसं यांची कंपनी तोट्यात आली. कंपनी काही वर्षात, कदाचित महिन्यात बंद होईल. बंगल्यावरही जप्ती येईल. वरवरच्या रंगाला माझी आई भुलली. माझ्या भावाला त्याने एका कंपनीत चिकटवलं आणि त्या बदल्यात माझं कन्यादान, ते कन्यादान नव्हतं निकू, तो सौदा होता. माझ्या आयुष्याचा माझ्याच माणसांनी केलेला. माहेरी माझ्या मताला किंमत नव्हतीच. इकडे सासरीही नाही. फक्त नवऱ्याच्या तालावर नाचणारी कठपुतली झाली मी. तू सुखी आहेस निकिता. निकू, तुझ्या नवऱ्याकडे जे आहे ते खरं आहे. तुझ्या शब्दातला किंमत आहे, तशी माझी नाही. रंगरूप पैसा या पलीकडे जाऊन माझ्या आईने मुलाच्या गुणांची पारख केली असती तर कदाचित मी सुखी झाले असते. हे सारं ऐकून निकिताला, तसेच अंथरुणात पडून ऐकणाऱ्या स्वाती व वेदूलाही फारच वाईट वाटलं. मैत्रिणीचा निरोप घेऊन निकिता घरी आली. आईला म्हणाली, आई मी निघते ग संध्याकाळी. अगं पण राहायला आली होतीस ना तिकडून, फोन तसा काही नाही. आईसोबत जेवण नको. बाहेर पडली आई अंगणात उभी राहून. हात हलवत होती. निकिता घरी पोहोचली तेव्हा सुजित एकटाच घरी होता. त्याची आई लेकीला घेऊन 4 दिवसांसाठी मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली होती. टीव्ही चालू होता. निकिताने हलकेच सुजितच्या गळ्यात हात गुंफले. सुजितला काही कळेना. अचानक एवढा बदल. सुजितच्या प्रश्नार्थक नजरेत आपली नजर मिळवत तिने सुजितच्या गालावर ओठ टेकवले व त्याच्या कानात कुजबुजली, खरंच सॉरी, या दिलाच्या सौदागराला ओळखायला उशीरच झाला मला. सुजितने निकिताला आपल्या मांडीवर बसवलं. तिच्या गालावर रुळणारी बट मागे सरकवत म्हणाला, बरीच वाट बघायला लावलीस निकू, पण मला हा नीलमणी स्वतः माझ्याकडे आलेला हवा होता. ओरबाडून घ्यायचा नव्हता. तुला खरंच सुखात ठेवीन, मी वचन देतो. असं म्हणत त्याने निकिताचा हात हाती घेतला.
तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.